शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेशाचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला। विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश करत पक्षाशी आपली निष्ठा जाहीर केली। या पक्षप्रवेशामुळे नाशिक जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। यावेळी गणेश मोरे, प्रेम पाटील, श्री दशरथ पाटील, श्री करण गायकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। कार्यक्रमात उपस्थित असलेले नामदार दादाजी भुसे यांनी सर्व नवप्रवेशित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनपूर्वक स्वागत करत त्यांच्या भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या। मार्गदर्शन करताना नामदार दादाजी भुसे यांनी सांगितले की आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक शिवसैनिकाने संघटन अधिक मजबूत करणे, जनतेशी सातत्याने संपर्क ठेवणे आणि विकास कामांच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन करणे गरजेचे आहे। एकजूट, शिस्त आणि लोकहिताच्या कामांच्या बळावर शिवसेना येणाऱ्या निवडणुकांमध्ये निश्चितच भक्कम यश मिळवेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। या पक्षप्रवेश कार्यक्रमाला शिवसेनेचे वरिष्ठ नेते, महिला आघाडीच्या कार्यकर्ता तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। जय महाराष्ट्र। आज सोगोई झालेली आहे। गेल्या 2017च्या निवडणुकीमध्ये प्रभाग 9 मधून शिवसेनेकडूनच उमेदवारी केलेली होती आणि काही अगदी थोड्या फरकांवरून मागच्या वेळेस आम्ही पराभूत झालो। ती पराभूत झालेल्या असतानाही न जाता आम्ही 8 वर्षांपासून शिवसेनेचे कार्य करत होतो प्रभाग 9 मध्ये। गेल्या काही दिवसांपासून, दीड वर्षांपासून आम्ही भाजपामध्ये प्रवेश केला आणि भाजपाचं कार्य करत असताना आम्ही घराघरापर्यंत भारतीय जनता पार्टीचं काम पोहोचवलं। पण गेल्या काही 2 दिवसांपूर्वी असं ऐकायला येते की ज्यांनी पक्षाविरुद्ध बंडखोरी केली, पक्षाच्या विरोधात काही बऱ्याच गोष्टी बोलण्यात आल्या, अशा व्यक्तींना प्रवेश देऊन त्यांच्या उमेदवारी डिक्लेअर केल्या आणि हे काय आमच्या स्वाभिमानाला पटण्यासारखं नाही आहे आणि तो स्वाभिमान दाखवून आम्ही आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतोय। आणि प्रभाग क्रमांक 9 मध्ये गेले बरेच दिवसांपासून आम्ही काम करत असताना जेही आमच्या सोबत होते ते आज सगळेच शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी सगळे एकजुटीने आम्ही एक वज्रमूठ बनून सोबत आलेलो आहे। आणि गेल्या बऱ्याच दिवसांपासून प्रभागामध्ये आम्ही जे काम केलं त्याची पक्षाने दखल न घेता जो आमच्यावर अन्याय केलेला आहे त्या अन्यायासाठी आम्ही सगळे एकत्र येऊन एक वज्रमूठ तयार झालेलं आहे आणि परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि प्रभाग 9 मध्ये परिवर्तन घडणारच आणि शिवसेनेचा ध्वज फडकणार। जय महाराष्ट्र। आम्ही प्रभाग क्रमांक 9 मधून आम्ही 4 उमेदवार लढणार आहेत। आजपर्यंत आम्ही एकनिष्ठ होतो, एकनिष्ठ राहणार। आम्ही एकनिष्ठने माईदादाचे वारसा म्हणून आम्ही काम करत होतो। आम्हाला ही अपेक्षा नव्हती आमचं असं होईल व असं। आम्ही काल 12 वाजेपर्यंत त्यांच्याशी संवाद साधत होतो पण आम्हाला न्याय मिळाला नाही। पण आम्ही इथं पण कामं भरपूर करणार, सगळं विकासाचे कामं करणार। 4ही उमेदवार आम्ही एकजुटीने लढणार आणि जे दादांचं जे निष्ठावंत होते ते आम्ही निभवणार। दादांच्या याला कधी तडा जाऊ देणार नाही। आम्हाला वाटत होतं न्याय मिळला नाही म्हणून केलेला आहे। काय तुम्हाला विजयाचा विश्वास आहे आणि संपूर्ण तुमच्या जे जनता आहे प्रभागातली ती तुमच्या सोबत आहे? गेल्या 1.25 वर्षापासून तर 1.5 वर्षापर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होतो। मन की बात असो, पक्षांनी जे सांगितलेलं काम आम्ही नेहमी तातडीने ते कामं करत आलो। घराघरापर्यंत आम्ही पोचलो होतो आणि काम करत होतो पक्षाने जे सूचना दिली त्या पक्षाचं पालन केलं। शहराध्यक्ष असो, आमदारताई असो, सगळ्यांचं आम्ही शब्दाचं पालन केलं। सविताताई गायकर, गुलाब माळी, अर्चनाताई दुखलोंडे, आम्ही सगळ्यांनी या प्रभागामध्ये 1.5 वर्षापासून काम करत आलो। पण सडनली अशा दूषित व्यक्तीला भारतीय जनता पार्टीमध्ये घेतलं जो त्या भारतीय जनता पार्टीला गेल्या अनेक दिवसांपासून, अनेक महिन्यांपासून, अनेक वर्षांपासून गलिच्छ भाषामध्ये पक्षाची बेहान वाटचाल करत आणि त्या गोष्टीचा दखल न घेता पक्षांनी त्यांना सडनली परवाच्या दिवशी जो प्रवेश घेतला। अतिशय खंत आहे। आम्हाला उमेदवारी भेटली नसती तरी काय हरकत नाही, पण दुसरं कोणाला दिलं असं चाललं असतं। पण एक राक्षसी बुद्धी आणि जो भारतीय जनता पार्टीवरती EVMच्या गोष्टीवरती आंदोलन करणं, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधात आंदोलन करणं, माननीय गिरीश महाजन साहेबांच्याबद्दल
अनुचित बोललो, या सगळ्या घडामोडी घेताना मलाही कळत नाही अचानक तो कसा काय त्याला परवाच्या दिवशी प्रवेश दिला, त्याच्या पूर्ण कुटुंबांना दिला. अक्षरशः आम्हाला त्याच्यातलं खेद वाटलं. आम्ही आज 12:30पर्यंत 1पर्यंत आम्ही पक्षाची कॉन्टॅक्ट करत होतो, पण कुठलाही प्रतिसाद आम्हाला मिळाला नाही. म्हणून आज आम्ही शिवसेना पक्ष माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आणि नाशिक जिल्ह्याची कोर कमिटी आदरणीय विजय अप्पा करंजकर, अजयदादा बोरस्ते, माननीय बंटीभाऊ तितमे, हेमंतप्पा गोडसे आणि विलासअण्णा शिंदे यांच्या सगळ्यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली आम्ही आज हा प्रवेश केला. येणाऱ्या काळामध्ये प्रभागाला ही गोष्ट पटली नाही का जो काम करणारे व्यक्ती आहे, आम्ही 4ही जण इतक्या प्रचंड याच्यानी त्या समोरच्याची पायावरची वाळू घसरली होती. नक्की पक्षाने आमची दखल घेतली नाही, पण येणारा काळ हा शिवसेनेचा राहणार. प्रभाग क्रमांक 9मध्ये पूर्ण पॅनल हा शिवसेना यांचाच राहणार आणि आम्ही त्याच्या पुढे शिंदे साहेबांच्या नेतृत्वात पूर्ण शिवसेनेचं काम करणार. अरे आवाज कोणाचा?